घरापुढे लिंबाचं झाड असेल तर सावधान, शुभ की अशुभ। नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो, ही स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, जर आपल्या घरापुढे किंवा अंगणात लिंबाचं झाड असेल तर शुभ असते की अशुभ? नक्की आपल्या वास्तुशास्त्र ह्या लिंबाच्या झाडाबद्दल काय सांगतात, त्याचबरोबर लिंबाचं झाड हे कोणत्या दिशेला लावणे शुभ मानलं जातो, त्याबद्दलची आज संपूर्ण माहिती मी तुम्हाला असे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील। तर मित्रांनो, आपल्या वास्तुशास्त्रात प्रत्येक गोष्टीचे वेगवेगळे महत्त्व हे सांगण्यात येत असतात। वास्तूच्या जागेला आणि दिशेला या शास्त्रामध्ये अन्य साधारण महत्त्व आहे। वास्तुशास्त्रामध्ये कोणतीही वस्तू कोणत्याही दिशेला असेल तर आर्थिक सुपाता येईल आणि कुठे असेल तर वास्तुदोषला कारक ठरेल। हे या शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे की घराच्या अंगणात लिंबाचं झाड असणे शुभ असते की अशुभ। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या झाडाला काटे असतात ते झाड कधीही शुभ मानलं जात नाही। लिंबाचं झाड हे काटे असलेले असतात आणि लिंबू हे चवीसाठी आंबट असते। दुसरीकडे लिंबू हे आरोग्यासाठी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी सुद्धा उपयुक्त मानलं जाते। त्यामुळे लिंबाच्या बद्दल दोन वेगवेगळे प्रवासही तयार होतात। काही लोक हे झाड खूप शुभ मानतात आणि काही जण अशुभ मानतात। पण हे झाड नेमकं कोणत्या दिशेला असावं, आपलं वास्तुशास्त्र आपल्याला काय सांगते ते आपण आता पाहणार आहोत। तर पहा, बरेच लोक आपल्या घरासमोर किंवा आपल्या घरातील जी बाग असतात, आपल्या घरासमोरचे बाग असतात तर तिथे लिंबाचे रोपट लावण्यात पसंत करतात। त्यांना तिथे लावण्याला आवडते, पण असं करताना बघा, चुकूनही ते झाड आहे तर ते नैऋत्य दिशेला लावू नका। यामुळे अनेक प्रकारचं नुकसान आपल्याला होऊ शकते। आपल्या घरामध्ये अडचणी या सुद्धा निर्माण होऊ शकतात। मित्रांनो, यामुळे चुकूनही नैऋत्य दिशेला जे लिंबाचे झाड आहे तर ते लावलं जात नाही। लिंबाचे झाड हे अतिशय भाग्यदायी असते, त्यातून समृद्धी येत असते, घरात आनंदाचं वातावरण राहते। ऊर्जा जी आहे तर ती टिकून ठेवण्याचं काम हे लिंबाचं झाड करत असते। लिंबाचे झाड हे यश आणि समृद्धीचे प्रतीक देखील मानलं जाते। कुटुंबात सुसंवाद राखण्यासाठी आणि ते प्रजनन क्षमतेचा प्रतीक देखील मानलं जातं। घरामध्ये लिंबाचे झाड असणं हे कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये चांगल्या संबंधीचे प्रतीक मानलं जाते। हे झाड जर आपल्या घरात असेल, घरासमोर असेल तर धान्याने आपलं घर हे नेहमी भरलेलं राहतात, असं आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं जातात। तर बघा, आपलं जे घर असते, घराची उजवी बाजू असते तर तिथे लिंबाचं झाड असल्याचं त्याचा खूप चांगला परिणाम आपल्याला होतो। त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार लिंबाचं झाड हे घराच्या उजव्या बाजूला ठेवावे। हे झाड घराच्या उजव्या बाजूला लावल्यामुळे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येत असते। कुटुंबामध्ये एकोपा हा टिकून राहतो। त्याचबरोबर घरातील पैशांचे अडचणी दूर होतात, त्या घरामध्ये लक्ष्मीही स्थिर राहते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या घरामध्ये कधीही नकारात्मकता, वाईट शक्तीही प्रवेश करत नाही। कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की लिंबू हे नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जाते। आपण बऱ्याच वेळेला लिंबाचे उपाय आहेत ते अमावस्या पौर्णिमाला आपण आपल्या घरामध्ये करत देखील असतो। म्हणून आपलं जे घर असते, आपले जे वास्तू असते, तर त्या घराच्या उजव्या बाजूला तुम्हालाही लिंबाचे झाड लावायचं आहे। जर ते काटेतरी असेल तर असं म्हटलं जाते की घराच्या समोर आपल्याला फुलबागांमध्ये कधीही काटेरी झाडं लावू नये। परंतु हे जर लिंबाचं झाड असते तर हे तुम्ही लावलं तरीही चालेल, पण त्याची दिशा जी आहे तर ती योग्य असायला हवी। योग्य दिशेला योग्य झाड जर लावली, वास्तुशास्त्रानुसार त्याचा आपल्या जास्तीत जास्त लाभही मिळत असतो। त्यामुळे तुमची ही घरी लिंबाचं झाड असेल तर तुम्ही आवर्जून ते झाड कोणत्या दिशेला आहे ते तुम्ही नक्की पहा। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा
आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि आमचंही प्रोत्साहन वाढेल. आणि मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी असेच व्हिडिओ आणत जाऊ. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.